ती उद्या या आणि कॉन्ट्रॅक्ट फायनल करूया आपण. भाऊजी, तुमचे आभार कसे मानू हे समजूनच नाही राहिलं मला. माझे कसले आभार, आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. आणि मलाही राधिका फूड प्रॉडक्ट्स तुमचं एक ब्रँड नेम झालं पाहिजे. आनंद, अथर्वनी तर कार्ड सुद्धा बनवलंय, राधिका मसाले असं. वा 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 वा, बघा कर्तबगार आई बाबांचा मुलगा तयार होतोय आतापासूनच. बरं चला, निघतो मी आता, येतो परत, बाय. बर, मी काय म्हणते, थोडस खाऊन घ्या ना. हा वहिनी, मी जेवायला नाही सांगणार का? अहो, 2 घास तरी. खरंच नको, मी येणार नेक्स्ट टाइम, नक्की येतो मी, प्रॉमिस. चला तुम्ही ना पटकन कामाला लागा, मस्त. या चल, आणि चॉकलेट द्या नक्की. हो. राधिके, पुन्हा एकदा जोमानं काम सुरू कर. हो. हाँ आनंद बोल रहे. गुरु, गुड न्यूज आहे यार, वहिनी ना काम करायला तयार झाले आहेत. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. काय म्हणाली राधिका, तिला काही कळू दिलं नाहीस ना तू? नॉट एट ऑल. ते ना खूप उत्साहाने कामाला लागले आहेत आणि ते म्हणाले की फायनान्सचे पण होणार आहे सगळं काम व्यवस्थित. ग्रेट. आनंद, तिला काय वाटेल ती मदत कर आणि अजिबात पैशांची काळजी करू नकोस, ठीक आहे? डोंट वरी यार, आता सगळं छानच होणार आहे. ते तू आहेस म्हणून आनंद, तू आहेस म्हणून ती एवढ्या मोकळेपणानं बोलते. कदाचित माझ्याशी नसती बोलली. थँक्स यार, थँक्यू. दोस्ती में थैंक्स काय काय यार, पागल है क्या तू? काम कर तू, भी रख फोन, आराम से बात करते हैं. मैं भी जरा ये खत्म करता हूँ मेरा खाना वाना. बाय बाय. राधिका, आता बास झाला. हे बघ, आतापर्यंत मी काय नाही केले तुझ्यासाठी. किती पैसे खर्च केलेत सांग. तुझे कपडे लत्ते, औषध पाणी, खाणं पिणं या सगळ्यावर एवढे पैसे खर्च केलेत ना की हिशोब काढायला गेला तर लाखो करोडच जाईल. एवढे पैसे कुठे गेले सांग बरं. राधिका, आजवर मी तुझ्यावर फक्त ओरडत राहिलो, पैन पैचा हिशोब मांडला. पण आता मला माझ्या सगळ्या चुका सुधारायच्या. मला तुला खूप मोठं झालेलं पाहायचं. आज शूट नाहीये तुमचं? नाही, आज नाही, पण असेल 2-3 दिवसात. तुमचं बरं आहे ना? मार्च एंड झाल्यामुळे वर्कलोड कमी झालं असेल. नाही, पण अगदीच. हाय. हॅलो. ऑफिसला? हो, ऑफिसला. आज गाडी नाहीये? हा, गाडी जरा सर्व्हिसिंगला दिली आहे म्हणून. इफ यू डोंट माइंड, मी ड्रॉप करू का तुम्हाला? नाही, इट्स ओके. मी कॅब बुक केली, मी जाईन. तुम्ही कॅब कॅन्सल करा, मी करतो ना ड्रॉप तुम्हाला. नाही, इट्स रिअली ओके, थँक्यू. अजून राग गेलेला दिसत नाही आमच्यावरचा. अहो नाही, उलट मलाच गिल्टी वाटतंय. राग कसला? हे बा गुरुनाथ, सगळ्यांनाच सगळं माहिती, पण झालं गेलं तर विसरून जायचं. आम्ही सगळं विसरून गेलो, हो ना रेवती? थँक्यू मिस्टर गुप्ते. सुबोध म्हणाला तर आवडेल मला. थँक्यू सुबोध. गुड डे. निघूया. हो. जमलं. बघते बघते. हा, हे घे. टी मेड बाय मी, माझ्यासाठी. हा, थँक्यू. पण
पण हे चहा वगैरे बनवणं कुठून शिकलीस? गॅरीला आवडतो चहा म्हणून शिकले होते यार. पण त्याच्या किचन मध्ये किती कूल वाटायचं. ते तुझ्या किचन मध्ये एकदम गरम होतं ग. अच्छा, आता माझं किचन का विसरलीस का? याआधी तू इथेच राहायचीस. ठीक आहे ना, पण तेव्हा वेगळं होतं सगळं. तेव्हा कुठे यायचं मी किचन मध्ये. सिच्युएशन वेगळी आहे ना. आता दिवस गेले. काय दिवस गेलेत म्हणजे? म्हणजे आता दिवस गेलेत, आता वाईट दिवस आले. आऊ, अगं मग चांगले दिवस वाईट दिवस असं म्हण ना. काय फरक पडतो? फरक पडतो. दिवस गेले याचा अर्थ कळतो का तुला? म्हणजे ते दिवस गेले, आता पास्ट येतो. डोंबलाचा पास्ट. दिवस गेले म्हणजे तू प्रेग्नंट आहेस. असं काही नाहीये अगं असाच अर्थ होतो त्याचा. वेडीच कसं काय नाही करत. चुप. शब्द जर तुला माहित नसतील तर वापरू नकोस. ठीक आहे ना, लेक्चर देऊ नको. ऍक्च्युली मला काम होतं तुझ्याकडे. तुझा एक ड्रेस देशील का? माझा ड्रेस तुला हवाय, पण माझ्याकडे तुझ्यासारखे असे वेस्टर्न ड्रेस नाहीयेत. अगं म्हणूनच तुझ्याकडे मागतेय ना. मला पंजाबी ड्रेसच हवाय. तुला माझ्यासारखे पंजाबी ड्रेस हवेत म्हणजे तुला ते घालायचेत. शनाया, मला खूप छान वाटतंय तू आता माझ्यासारखे पंजाबी ड्रेस घालणार आहेस. तू आता मस्त अशी सालस आणि सोजवळ. एक मिनिट, शिव्या वगैरे द्यायच्या नाही. तर सालस काय? सालस म्हणजे काय? अगं सालस म्हणजे ते जाऊ दे, पण तुला का हवे ड्रेस? ऑफिस मध्ये मला शॉर्ट्स आणि स्कर्ट्स घालायला मनाई केलीये म्हणून. सिरियसली? हो. मला खूप छान वाटतंय तू आता ऑफिस मध्ये अशी छान ड्रेस मध्ये जाणार आहेस. तू खूप छान दिसणार आहेस. मी देते तुला माझे ड्रेस, पण प्रॉब्लेम असा आहे की ते जरा जुने आहेत. चालतील का? हा, मला कोणते ड्रेस चालेल. ठीक आहे मी आत्ताच आणते. हे ऐक नाही, एक मिनिट. आणि ते जरा लूज वगैरे असतील तर मला फिटिंगचे करून देशील ना प्लीज? अगं हो, मी देईन. पण शनाया, खरं सांगू, मला ना खूप छान वाटतंय तू असं पंजाबी ड्रेस घालणार आहेस आणि तू छान दिसणार आहेस. हा ठीक आहे. चल पहिले ड्रेस तर दाखव. हा दाखव. राधिका, डबा तयार आहे का? अगं मला उशीर झालाय ऑलरेडी ऑफिसला जायला. हो समिधा, पटकन दे. तयारच आहे ना, हे घे. हा अगं केवढा गरम आहे, कसा नेऊ मी ऑफिसला? पर्स मध्ये टाकला तर सांडेल ना, माझी पर्स खराब होईल. चुकलंच. समिधा, अगं आयता डबा मिळतोय, किती कटकट करशील? नानी, तुम्हाला काय कळणार आहे ऑफिसमध्ये किती धावपळ होते ते. जाऊ दे, मला ना कंटाळा आलाय ही नोकरी करायचा. माझं नशीब त्या राधिका सारखं नाहीये मस्त घरात बसून काम करायचं. अगं तू बस घरी, तू कर घरातून काम. नोकरी सोडून दे, राधिकाच्या बरोबर काम कर. मी खरंय समिधा, माझ्या उद्योगासाठी तुझ्यासारख्या हुशार मुलीची खरंच गरज आहे. आपण एकत्र काम करूया ना. ते हिशोबाचं देवाणघेवाणीचं तू बघ, बाकीचं सगळं मी बघते. नाही म्हणजे तुझ्यासारखी स्मार्ट मुलगी माझ्या उद्योगासाठी काम करत असेल तर भारी होऊन जाईल ना. हो अगं, खूप मोठी ऑर्डर मिळाली हिला. बरोबर घे आता, पण ते नंतर बोलू, नंतर विचार करू. मला ऑलरेडी ऑफिसला जायला उशीर झालाय. अगं किती गरम आहे. ती काय पिशवी दिलीये, कसं नेऊ मी हे? मला काही कळतच नाही. पाहिलंस आणि जी ती होईल हो आपल्यात मिक्स. तुम्ही काहून काळजी करून राहिले? तसंही इतकी चांगली नोकरी सोडणं तिच्याही जीवावरती येईल ना. अगं पण तिला झेपत नाहीये ना. मी जरा यांच्याशीच बोलते. नाही, यांच्या ऑफिस मध्ये काही जॉब असेल तर ते सांगतील ना. नानीजी, काहीही करून मला समिधाचा राग शांत करायचा. कर रम्या.